गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांची पालखी सोहळा महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली 25 जून रोजी प्रस्थान होत असून या भव्य दिव्य संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अश्व देण्याचा मान भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांचा आहे। या अगोदर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी 15 वर्षांपूर्वी 2 अश्व दिले होते। आज पण संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पांढरे शुभ्र 2 अश्व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिले असून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत अश्वांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे। देवान आयुः ब्रह्मगं मित्रामदितिं दक्षमश्रीधम्मा अर्जमणं वरुण तद्ग्रावाणः सोमसास्वतिनः पूषा विश्ववेदाः शान्तपशुभ्यः शान्तिर्भवतु सर्वारिष्ट शान्तिर्भवतु कुण्डली सद्गुरु गहिनीनाथ महाराज की जय। सद्गुरु वामनभाऊ महाराज की जय। एक संत वामनभाऊ महाराज यांचा अश्व व दुसरा वारकऱ्यांचा अश्व, 2 अश्व संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आहेत। ज्येष्ठ वद्य अमावस्या या दिवशी या दिंडीचं प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरला हा पालखी सोहळा जातो। लाखो भाविक या पालखी सोहळ्याबरोबर असतात। हा पालखी सोहळा वारकरी संप्रदाय ज्यावेळेला आरंभित होतो तो मूळ गह्यने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवाचार चोजविले ज्ञानोबरायाचे आजे गुरु वंश वंश आणि विद्यावंश ज्ञानोबरायाचा तोही इथूनच आरंभित आहे। तेव्हा गोदावरीच्या पात्रात श्री गहिनीनाथाने विभूती दिली आणि त्याचा परिणाम विठ्ठलपंत हे जन्माला आले म्हणून नाव ठेविले आवडी। निराईस प्रेम गहिनीनाथी ज्ञानेश्वर महाराजांची आजी आणि तिचंही प्रेम अतिशय गहिनीनाथ महाराजावर म्हणजे नाथ पंथावर आहे आणि नाथ सांप्रदायिक असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा नाथ पंथातील एक भाग स्वतंत्र पंथ स्वतंत्र मार्ग यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची सकलाशी येथे आहे अधिकार कली योगी उद्धार हरीच्या नामे। हा मार्ग अतिशय स्वतंत्र आणि सोपा असा मार्ग हा भक्ती मार्ग श्री गहिनीनाथ महाराजांनी आरंभित केला म्हणून हा पालखी सोहळा जो आहे तो 125 वर्ष होऊन जात आहेत। तेव्हा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातून नाही तर अन्य प्रांतातूनही या पालखी सोहळ्यासाठी समाज येतो। ज्येष्ठ अमावस्या या दिवशी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थानासाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून हा वर्ग येतो आणि याही पूर्वी 15 वर्षापूर्वी या हे त्यांना माझ्या अगोदर कळालं आणि कळाल्याच्या नंतर त्यांनी हा संकल्प केला की या पालखी सोहळ्याला मीच घोडा ठेवणार बरोबर आणि म्हणून घोड्याचं महत्त्व श्रीकृष्ण परमात्म्यापासून किंबहुना घोडा हा विषय सृष्टीच्या निर्मितीपासून हे एक शुभ संकेत देणारा एक भाग आहे म्हणून पालखीच्या समोर घोडा चालतो, एक देवाचा आणि एक चौदाराचा। तेव्हा असे हे 2 घोडे असतात। या घोड्याचंही महत्त्व आहे आणि ते महत्त्व आणि तो मान या मतदारसंघाचे माजी आमदार श्री भीमरावजी धोंडे साहेब यांनी तो मान राखलेला आहे, ठेवलेला आहे। 100 पेक्षा जास्त वर्षे पूर्वी सुरू झालेली भाऊंची दिंडी आहे। या दिंडीला घोडे आपण दिलेले आहेत। 15 वर्षापूर्वी पण 2 घोडे दिले होते परंतु ते वयस्कर झाल्यामुळं नव्याने घोडे दिलेले आहेत आणि भाऊंचा आशीर्वाद मिळतो। संपूर्ण आपल्या बीड जिल्हा, नगर जिल्हा, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा, आणखी सातारा जिल्हा, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यातील लोक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात। ही दिंडी फार मोठी आहे आणि आपल्या दिंडीचं वैभव हे चांगलं राहो, मोठं राहो म्हणून आपण वाई या गावावरून बऱ्याच किमतीचे घोडे आणलेले आहेत आणि दिंडीची शोभा वाढेल। गडाचं महत्त्व तर सांगायची गरज नाही, ते आहेच आणि अशा रीतीने महाराजांनी मला घोडे देण्याची मागणी केलेली नाही, ते काहीच म्हणले नव्हते।
द्राक्षे पारगामध्ये एक वारकरी मला असं म्हणाला की मला ते काय म्हणाला, आपल्या दिंडीचं घोडं लिहिलेलं आहे, दुसरं थोडं बरोबर नाही, आपल्या घोडे लागतील. मी त्याला सांगितलं की आपण घोड्याची व्यवस्था करू, काळजी करू नका. आता दिंडी जाण्याचे घोडे आलेले आहेत आणि मी आपल्याला विनंती करतोय, दिंडीमध्ये पण सगळ्यांनी सहभागी व्हा. पायी चालण्याचं महत्त्व आहे. दिंडीमध्ये मी पण पायी चालतो 1-2 दिवस. आपली दिंडी ऐतिहासिक दिंडी आहे. माऊलीची दिंडी असेल, देहूची दिंडी असेल, याच्यामध्ये 100, 50 दुसऱ्या दिंडी सर्व करतात. ही आपली एकमेव दिंडी, जास्त लोकसंख्या असलेली दिंडी आहे. आणि दिंडीचा शेवट ज्या दिवशी होतो त्या पादुकाला सर्वांना जेवण पण आहे. आपण सर्वांनी जेवण करायला आपापल्या गावचे लोक घेऊन या, अशा प्रकारचे या माध्यमातून आपण विनंती करतो. आणि महाराजांनी घोडे आणण्याची परवानगी दिली, ते स्वीकारले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.